तुम्ही घरी जा, मी येतो. हा बाप्पाचा प्रसाद. पण गुरुजी एकच, सॉरी पण हो, प्रसाद एकच. तुम्ही घ्या. नाही नाही, तुम्ही घ्या. अहो नाही, घ्या तुम्ही. अहो इट्स ओके, घ्या ना तुम्ही. असं नका करू, घ्या तुम्ही. अहो अरे समीर, काही दिवस तुझ्याकडे ठेव आणि नंतर काही दिवस तिच्याकडे राहू देत. अहो गुरुजी, पण आम्ही ओळखत नाही एकमेकांना आणि प्रसादासाठी भेटणं होईल का नाही माहित नाही. अरे हा बाप्पाचा प्रसाद आहे. त्याची इच्छा असेल तर भेटणं होईलच आणि ज्याचं त्याच्या वाट्याला जाईलच. हा घ्या प्रसाद. प्लीज. तो मगाशी जो मुलगा होता तो रिक्षा स्टँडवरचाच होता ना? परत काही त्रास देतोय का? त्रास तर आहेच. म्हणजे अहो ते घरचं दुखणं आहे. आत्ते भाऊ आहे माझा, काय नाही करू शकत त्याचं. काळजी घ्या. डी निकी, तू तू इथे काय करतेस? मी आणि बाबा थांबलोय तुझ्यासाठी. अगं बाळा, कशाला? आईला कळलं तर रागवेल ती. प्लीज तू तुझा घरी आणि ते पर्स दे इकडे. आणि ते पैसे मी देईन, तू घरी जा लवकर ये पण. हो. काका, माझे फुलांचे किती झाले? अर्पिता मॅडम, ते आपलं नाव काढलं, त्या चिठ्ठीमध्ये आपलं नाव आलं होतं, त्यामुळे मला तुमचं नाव माहिती आहे. अच्छा, हा. काही काम होतं का? नाही, ॲक्च्युली तो मगाशी जो काही सगळा प्रकार झाला तो फार विचित्र होता. माझ्या घरचे आई आणि दीदी. इट्स ओके, ठीक आहे. हो नाही, ठीक आहे कसं? खूप चुकीचं वागल्या त्या तुमच्याशी. तुमच्यावर आरोप केले त्यांनी. तुमच्यापेक्षा मलाच जास्त लागलं ते. म्हणजे कोणी कोणाशी असं नाही वागलं पाहिजे ना. खरं तर
तुमच्यामुळे श्रेयस सापडला, पण त्या दोघींनी तुमचाच अपमान केला. मला खरंच नाही आवडलं ते, म्हणून मी सॉरी म्हणायला आलोय तुम्हाला. हे बघा, त्या दोघींच्या वतीनं मी सॉरी म्हणतो तुम्हाला. प्लीज तुम्ही सॉरी बोलू नका. उलट तुम्ही सगळ्यांसमोर माझी बाजू घेतली, त्याबद्दल मी तुम्हाला थँक्यू म्हणायला हवं. खरंच थँक्यू. हो, पण हा असा अपमान म्हणजे खरंच सॉरी. इट्स ओके, इट्स ओके. हे सॉरी थँक्यू आपलं चालूच राहील. त्यामुळे एक मिनिट, मी जर यांचे पैसे देते. काका, हा माझे फुलांचे किती झाले सांगा ना. आणि माझे पण सांगा. तुमचे 120 झाले आणि तुझे 77 रुपये. नाही ताई, तुझे पण 120 झाले आणि तुमचे पण 120 झाले. दोघांचे 120 झाले. ठीक आहे. काका, हे जास्त आहेत. हा, एक मिनिट, हे घ्या. नाही तुम्हाला सुट्टे लागतील ना. हा, हे घ्या. हो नाही काका, झाले ना, बरोबर झाले. मी तुम्हाला 150 दिले होते, तुम्ही जास्त दिले ना मला, म्हणून मी तुम्हाला परत दिले. हा ठीक आहे. काका, काही झालंय का? नाही, काही नाही. तुमचा असा गोंधळ उडाला म्हणून म्हणतोय. काही नाही. दादा, अहो बोला, काही झालंय का? बघा, तुम्ही काळजी करू नका. काय झालंय सांगा, सगळं व्यवस्थित होणार आहे. आणि गणपती बाप्पा आहे ना आपल्यासोबत, तो सगळं नीट करेल. काय झालंय बोला. काय सांगू भाऊ, माझी बायको लय आजारी आहे हो. इलाजासाठी 10,000 रुपये कमी पडतात. आयुष्यभर ती माझ्यासाठी झिजली हो, आणि आता तिची वेळ आली तर माझ्या हातात पैसे नाही. मला वाटलं आज चांगला धंदा होईल, थोडेफार पैसे जमतील, पण नाही जमले हो, नाही जमले. हा का, सगळं व्यवस्थित होणार आहे. तुम्ही नका काळजी करू. हा, गणपती बाप्पा सगळं नीट करेल. हो काका, अहो तुम्ही एवढी सेवा करता त्याची, तो असं एकटं नाही टाकणार तुम्हाला. किती झाले? 120 ना? हा हा. नवीन वर्षाच्या निमित्ताने सॅलरीच्या 25% अमाऊंट प्रत्येकाला इन्सेंटिव्ह म्हणून जाहीर झाले. अमाऊंट प्रत्येकाच्या अकाउंटला ट्रान्सफर केले. ₹10,120 प्राप्त झाले. ओ भाऊ, ओ भाऊ, ओ भाऊ, ओ भाऊ. अहो, त्यांनी त्यांच्या फुलाचे पण पैसे दिले आणि मला गरज होती ते 10,000 रुपये पण दिले. कोण होता भाऊ देव माणूस? तुम्ही ओळखता का त्याला? नाही अहो, मला माहित नाही ते कोण आहेत. मला फक्त नाव माहिती आहे. तुम्ही पण नाही ओळखत का त्यांना? नाही. बघा काका, ही सगळी बाप्पाची लीला आहे. कसा तो अनोळखी माणूस तुमच्या मदतीला सोबती होऊन आला. आता सगळं नीट होईल. खरंच जीव ओवाळून टाकावं असं आहे हा पोरगा. पोरगाच आहे हो, तरी त्याला एवढी समज. देव भरभरून देईल त्याला, देव भरभरून देईल त्याला, देव भरभरून देईल त्याला, देव भरभरून देईल. किती सहज इतकी मोठी गोष्ट करून गेले. 10,000 काही छोटी रक्कम नाही, पण कुठलाही बडेजाव नाही, कसलाही आव नाही. उलट श्रेय घ्यायचं नाही म्हणून पटकन निघूनही गेले.
इतकं मोठं मन. या सांगतात तसं काहीच केलेलं नाही हो मी खरंच. हो ते घरचं दुखणं आहे. आत्ते भाऊ आहे माझा, काय नाही करू शकत त्याचं. विराज सरांचा फोन मला. हॅलो सर. समीर, आता मला ऑफिसला येऊन भेट. काही चुकलंय का सर माझं? चुकल्यावरच एम्प्लॉईची आठवण यायला हवी का? चुकलं काही नाहीये. तू एम्प्लॉई ऑफ द मंथ आहेस बाबा आमचा. ये ऑफिसला आहे, मी वाट बघतोय. तुम्हाला वाटतंय तशा या बिलकुल नाही आहेत. अत्यंत साध्या आणि सरळ मार्गी आहेत या. अनिश आणि विमल आत्या हे असे दबा धरून बसल्यासारखे का बसलेत? काहीतरी गडबड आहे नक्कीच. पण काय झालं असेल? सॉरी जर यायला उशीर झाला. ते आरती संपल्यावर गुरुजींना मदत करत होते ना, म्हणून मी लगेच चहा टाकते आणि जेवणाची तयारीला लागते. निघे इकडे. हा प्रसाद आहे, नीट ठेव. संध्याकाळी चाळीत वाटू. मे आय कम इन सर? ये. सॉरी सर. हॅलो सर. सर ते मंदिरामध्ये कार्यक्रम होता, तिथून परस्पर आलो. रिलॅक्स. ये. बस. बस. नाही सर, तुम्ही बसा ना. आता तरी बस. हा. सर मी प्लीज 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 रिलॅक्स. रिलॅक्स. लेट मी.
मनात नक्की काय आहे यांच्या? आई अगं तू कोणी बोलायचं नाही. तू मागे जा. आई आई अगं काय केलंय? काय केलंय? सगळं करून सवरून मलाच विचार काय केलंय. किती निर्लज्ज असावं ग माणसाने. कोण आहे तो मुलगा? कोण आहे तो मुलगा? कोण मुलगा? पुरे झाली तुझी ना नाटकं. आई कोणाबरोबर फिरत असतेस ग आजकाल? तुला काय वाटलं आम्हाला कळणार नाही? एकतर अनिश बद्दल खोटं बोललीस ते बोललीस, वर एका परक्या मुलाने तुझ्यामुळे त्याला दंबाजी केली, त्याचा अपमान केला आणि तू काही नाही बोललीस. तुम्ही एकत्र आहात? नाही नाही अजिबात नाही. अच्छा ते समीर. नाही 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 अगं आई, तुझा काहीतरी खूप मोठा गैरसमज झालाय. आम्ही तर नीट ओळखतही नाही एकमेकांना. मला काहीच माहित नाही त्यांच्याबद्दल खरंच. काय ग माहित नाही म्हणतेस आणि त्या मुलाचं नाव माहितीये तुला? नाही 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 आई, आज आज देवळात आरतीच्या वेळेस नाव जाहीर केली बघ, तेव्हा त्यांचं नाव कळलं. मला त्यांचं नावही माहित नव्हतं अगं खरंच. आणि राहिला प्रश्न या अनिशचा, तर मी आधीही सांगितले आणि 100 वेळा ठामपणे सांगेन की हा माझ्यासोबत चुकीचं वागला होता. मी खोटं नाही बोलत आहे खरंच. आणि समीरने याच्यावर दंबाजी नाही केली, त्याचा अपमानही नाही केला. थँक्यू सर. समीर बेस्ट एम्प्लॉई ऑफ द मंथ आहेस तू आमचा. तुमच्यासारख्या एम्प्लॉईजमुळे, म्हणजे तुमच्या पॅशनमुळे, तुमच्या जिद्दीमुळे आपल्या कंपनीच्या यशाची कमान चढती राहते. म्हणून तुला माझ्याकडनं ही ट्रीट. थँक्यू सर. काहीतरी शब्द आहे बघ मराठीत एक्नॉलेजमेंटसाठी. थांब येईल. कृतज्ञता. करेक्ट. एन्जॉय. सर तुम्ही प्लीज रिलॅक्स. ही ट्रीट तुझ्यासाठी आहे. प्लीज. त्या मुलीला कसं ओळखतोस? मामी बघा, ही अजूनही त्याचीच बाजू घेतीये. अर्पिता अगं का खोटं बोलतेस तू? काय त्रास दिलाय मी तुला? मामी अगं त्या दिवशी हिच्याकडे डबे होते, पिशव्या जड होत्या म्हणून मी हिला मदत करायला गेलो. माझं काय चुकलं याच्यामध्ये सांग आता? अनिश तुझं काही चुकलेलं नाहीये. माझा विश्वास आहे तुझ्यावर. बरं इकडे मम्मी म्हणते मला की तुला अर्पिताशी लग्न करायचंय. मी फक्त मम्मीच्या शब्दासाठी लग्नाला तयार झालो मामी. नाहीतर मला काय गरज आहे हिच्या मागे मागे फिरायची? बरं मी खरंच हिच्या मागे फिरत असतो ना, तर मी आधीच सांगितलं असतं की आपली अर्पिता एका मुलाबरोबर फिरतीये. कोण मुलगी? ती गणपतीच्या देवळात तुझ्याबरोबर आरती करत होती ती. हो बा. पण म्हणजे तुम्ही देवळात आला होतात का? सुवर्ण महोत्सव सोहळ्याचं आमंत्रण मला मिळू शकत नाही का? नाही नाही सर, म्हणजे मला तसं म्हणायचं नव्हतं. रिलॅक्स. नाही मी पाहिलं आरती अगोदर काही वाद झाले होते त्या मुलीला घेऊन, म्हणून विचारतोय. नाही सर, तो गैरसमज होता. म्हणजे खूप चुकीचे आरोप केले तिच्यावर. ती मुलगी तशी नाहीये. हो सर, म्हणजे मी फारसं ओळखत नाही तिला. एकदा दोनदा भेट झाली होती, पण माणसाचा स्वभाव आपल्याला लगेच कळून येतो ना, त्यामुळे मी तिची बाजू घेतली. गुड.
अर्पिता अगं मी खोटं बोलत असल्यासारखं नको बघू माझ्याकडे. तुम्ही रोज एका रिक्षाने जात नाही. आणि मामी मी मदत म्हणून हिच्याशी बोलायला गेलो तर त्या परक्या मुलाने माझा अपमान केला, तेही रस्त्यावरती. काहीच नाही बोलली मामी. अरे बाळा, मग तू का नाही बोललास त्याला काही? अगं मम्मी, तो आपल्या अर्पिताचा मित्र आहे म्हणून मी काही नाही बोललो. नाही सर, मी तिचा मित्र नाहीये. म्हणजे मैत्री तर सोडा, आमची ओळखही नाहीये. अहो खरंच, मला फक्त तिचं नाव माहिती आहे. ते सुद्धा आरतीच्या वेळी जाहीर केलं तेव्हा तिचं नाव कळलं. योगायोगाने देवळात आमच्या दोघांच्या नावाच्या चिठ्ठ्या आल्या म्हणून आम्ही एकत्र आरती केली, बस. त्याच्या पुढे काही नाहीये सर. जेव ना तू प्लीज. नाव काय तिचं? अर्पिता. अर्पिता. प्लीज 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 कंटिन्यू. आणि वाटेल ते बोलू नकोस. आई आई अगं हा खोटं बोलतोय. आमच्यात खरंच काही नाहीये. मैत्री तर दूरची गोष्ट आहे. आणि त्यांनी याचा अपमान नाही केला. हा पण त्यांच्या जागी दुसरं कोणी असतं आणि हा कसा वागतो हे बघितलं असतं ना तर नक्कीच याचा अपमान केला असता. आमच्यात काही नाहीये ग. आम्ही नाही नीट ओळखत एकमेकांना. एकत्र फिरणं तर दूरची गोष्ट आहे. अच्छा, तुम्ही दोघं एकत्र फिरत नाही का? बरं, हा एक मिनिट. हा ये बाळा ये. गौरी बाळा, तू आत्तो सोबत प्रिन्सेसचा ड्रेस आणायला दुकानात गेली होती ना? हा. तुला माहितीये तो ड्रेस सगळ्यांना खूप आवडला. थँक्यू. पण तो ड्रेस कुठून आणला ग? आज तुला आठवतच नाहीये. मला आठवत नाहीये. आत्तू सोबत एक आत्तूचा फ्रेंड होता आणि तोच आम्हाला दुकानात घेऊन गेला. अच्छा, आत्तू सोबत तिचा फ्रेंड होता का? पण कोण होता ग तो? नाही माहिती. नाही माहिती का? एक मिनिट. तुला आठवत नाही ना? मी मंदिरामध्ये काही फोटो काढले होते, त्याच्यामध्ये बघून सांग तुला त्याच्यामध्ये कुठे दिसतोय का तो. बघ. हा हाच काका होता.